नमस्कार सगळ्यांना. कशा आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. हे किती मोठी ताल होती नाही, दुसरी ताल काय केली ना, ही डबल काढले ना. हां, डबल ताल केली. हां, तिथून नाही. हां, नदीला आले मित्रांनो दाजीसोबत. इथून होतं, इथून एवढं काढले, एवढं वावर काढलं त्याने. इथं काय ध्यान द्यायला नसल्यावर कोणीतरी लक्ष द्यायला असल्यावर काय नाही वाटत. लक्ष द्यायला कोणी नाही ना. नदीत चालले आता. नदीत कपडे धुवून सुकाय घातलं तर कपडे सुकले तर कसे बघते. लाकडं जमा करायचे थोडेसे. पोराला लई थंडी लागते ना रोशनला. संध्याकाळी शेकत बसायला म्हणून म्हणतो लाकडं जमा कर. लाकडं जमा करते आता थोडेसे. ते एकटाच घरी बसलाय. किती छान वाटते बघा बरं. बंधाऱ्यावरती नाही गेले अजून, तिकडं तलावावर. तिकडे जायचं आहे. हे पूर्ण वाहून गेलं आहे ना हो. काय बघता? हां, पर्यक इथपर्यंत आलेला आहे. रात्री बरोबर बोललात तुम्ही आलाय म्हणून. वाघाची भीती आहे इथं. राजूला दाखवलं पाहिजे. झालं, जेवढे सुकलेत तेवढे घ्या घरी आता. चला, कपडे जेवढे सुकलेत ना तेवढे घरी घेतात. किती अडचण आहे इकडे, येतच नाही ना. अडचण असणारच ना. एवढी अडचण झाली, रस्ता नाही ना. तिला खाली जायला उतरायला सुद्धा रस्ता नाही. पहिला किती चांगला रस्ता होता. आले आता नदीला. आवाज येतोय का माझा? पाण्याने पाणी लय. दारं टाकल्यात आता, दरवाजे लावल्यात, पाणी चालू आहे. तर पाण्याने आवाज येतोय कसं काय माहिती तुम्हाला. येतो तरी मोठ्याने बोलते तुम्हाला. बघा इथंच ह्याच पाण्यामध्ये कपडे धुतले. छान वाटलं नदीच्या पाण्यात कपडे घ्यायला. पहिले मी इथंच असायचे, पहिले लग्नाच्या पहिले नदीलाच राहायचे. दिवसभर नदीला मासे पकडत बसायचे. आता घरी पण नाही थांबू वाटत. वातावरण चेंज झालं ना. किती वर्षाच्या नंतर आले मी नदीला. पहिल्यांदा पण आले होते तेव्हा नदीला नाही आले. दाजी काय करतात, पहिल्यांदा आलते तेव्हा नदीला खाली पाणी होतं ना, तमाम खूप पाणी होतं म्हणून आले नाही. हे बघ, ते कपडे धुतले. मस्त बसून कपडे धुतले. छान वाटलं कपडे धुवायला. आता कपडे सुकले तर सुकलेले कपडे घेऊन जाते आता. पूर्ण कपडे सुकले तर आता जास्त वेळ नाही. रोशनला बडबड करायला लागला. एकटाच बसलाय घरी, त्याला पण करमत नाही. बळच थांबलंय म्हणून थांबलंय. एकटा नाही बसत घरी रोशन. एकतर मित्र नाही तर कोणी नाही तर मग म्हणतो तुम्ही तरी माझ्यापाशी थांबा. तो लांब आहे घरी तिकडं. बघा किती छान दिसतंय बघ. काय का कसलं टेन्शन कोणाचं काय काहीच नाही. कपडे जमा करते आता, जाते घरी आता. कपडे पण सुकले तर पाणी थोडं थोडं दरवाजातून चालू नाही. पाणी बंद करायचं आहे आता जरा. सुकले सगळे कपडे. आवडतो मला गावाला राहायला. ह्याला मस्त वाटतं गावाला. पण काम तिकडे आहे ना, काय करायचं. काय माहीत नाही. का मुंबईला आहे म्हणून गावाला राहायचं जरा टेन्शन झालं आहे. पण काही दिवसांच्या नंतर गावी येणार. आता लगेच नाही येणं होणार, पण यावं तर लागणारच. रोशन राहायला नको म्हणतो. खूप मोठी नदी होती एकदम व्यवस्थित. हे बघा इकडलं सगळी नदी फुटून गेल्या, ताली वगैरे सगळ्या. पहिलं छान दिसायचं.
ते पाणी भरलं ना आता सगळं घराने दाराने सगळ्याच्या, तेव्हा हे सगळं वाटवं झालेलं आहे. बघू सगळं दमादमाने नीटनाटकं करता येईल. सगळ्या गोष्टी एखादी थोडी होत्यात. चला रोशन फोन करायला लागला. चला जायचं का हो? जायचं? कपडे सुकले नाहीत ना.